Welcome student. So in this period we are going to study the last article from this chapter, that is the DNA fingerprinting. Actually the father of DNA fingerprinting is Dr. Lalji Singh. Okay. Now see here. Each and every living organism has its unique genetic makeup. प्रत्येक सजीवाचा स्वतःचा असा एकमेव नाही, युनिक म्हणजे काय, एकमेव असा जेनेटिक मेकअप असतो, त्यालाच आपण म्हणतो फिंगरप्रिंट. म्हणजे कोणत्याही दोन व्यक्तीचा फिंगरप्रिंट सारखा नसतो. आलं लक्षात तुम्हाला? सो ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज इट्स युनिक जेनेटिक मेकअप नोन ॲज fingerprint. Now what is DNA fingerprinting? The technique developed to identify a person with the help of DNA restriction analysis is known as DNA profiling or DNA fingerprinting. See students, DNA profiling, that is the DNA fingerprinting, one and the same. Okay. नाव दिस इज अ टेक्निक. हे एक तंत्रज्ञान आहे, तंत्र आहे की ज्याच्या साह्याने एखाद्या व्यक्तीला आपल्याला ओळखता येते. बरोबर आहे. आता कशाच्या साह्याने आपण त्या व्यक्तीची ओळख पटवू शकतो? बाय DNA रेस्ट्रिक्शन अनालायसिस. थोडक्यात प्रत्येक व्यक्तीचा जो फिंगरप्रिंट वेगळा आहे की नाही, त्याच्या साह्याने त्या व्यक्तीमध्ये असणारा जो DNAचा सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्सचं अनालायसिस करून त्या व्यक्तीची ओळख पटवता येते. त्या टेक्निकला म्हणायचं DNA fingerprinting. Okay student, so this DNA fingerprinting technique, it is actually based on the identification of nucleotide sequence present in the wonder molecule DNA. You know that the DNA molecule is also called as wonder molecule, and on this DNA molecule there is a sequence of nucleotide. And here it is interesting to know that about 99.9% of the nucleotide sequence in all the person is same. बघा, सर्व व्यक्तींमध्ये 99.9% एवढी न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स ही कशी आहे? अगदी सारखी आहे. बरोबर आहे. आणि राहिलेला समजा फक्त 1% न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स अशी आहे की जी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी आहे, डिफरंट आहे. बरोबर आहे. सो ओनली सम शॉर्ट सिक्वेन्सेस, हा जो 1% राहिलेला आहे समजा, त्याचे जे शॉर्ट सिक्वेन्सेस आहेत न्यूक्लियोटाइड्सचे, अँड दॅट शॉर्ट सिक्वेन्सेस ऑफ द न्यूक्लियोटाइड्स, दीज आर अबाउट 20 to 100 base pairs. So for example here the sequence of 4 base pair is shown. First base pair CG, second base pair AT, third base pair TA, fourth base pair GC. Here such type of 20 to 100 base pair long sequence of nucleotide is there, which is different person to person. So it differs person to person, and in the population every person shows such type of unusual sequences. ते असामान्य असं अशा ज्या सिक्वेन्सेस आहेत की ज्या 20 बेस पेअर ते 100 बेस पेअरच्या बनलेल्या असतात. तर या ठिकाणी बघा, कमीत कमी 20 बेस पेअरपासून आणि जास्तीत जास्त 100 बेसपर्यंत त्याची लांबी आहे त्या शॉर्ट सिक्वेन्सची. बरोबर आहे. आता हा जो तुकडा आहे न्यूक्लियोटाइडचा, त्यालाच म्हणायचं द रिपीटेड दॅट सेगमेंट इज रिपीटेड सेव्हरल टाइम्स. म्हणजे हा जो फ्रॅगमेंट आहे हा अनेक वेळेस काय होतो? रिपीट होतो त्या व्यक्तीच्या DNA मध्ये, जिनोममध्ये. सो दीज सिक्वेन्सेस आर कॉल्ड ॲज व्हेरिएबल नंबर ऑफ टँडेम रिपीट्स. आता बघा, व्हेरिएबल नंबर आहे कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याची संख्या काय होत आहे? बदलत आहे. 20 ते 100च्या दरम्यान त्याची संख्या सतत प्रत्येक व्यक्ती परत्वे बदलत असते, म्हणून त्याला व्हेरिएबल म्हटलेलं आहे. अँड दॅट
सिक्वेन्स इट इज रिपीटेड सेव्हरल टाइम्स, म्हणून टँडेम रिपीट्स असं त्याला म्हटलेलं आहे. हेच बघा, व्हेरिएबल नंबर ऑफ टँडेम रिपीट्स VNTRS असं त्याला म्हटलेलं आहे. समजलं? प्रत्येक व्यक्तीचा VNTRS हा वेगळा असतो. नाव द लेंथ ऑफ द रिजन हॅव्हिंग VNTRS इट इज डिफरंट. प्रत्येक व्यक्तीमध्ये VNTRS असणाऱ्या रिजनची लांबी व्यक्तिपरत्वे बदलत असते. इट इज डिफरंट. सो धिस VNTRS मॉलिक्यूल इट इज नोन ॲज अ की फॅक्टर इन द DNA प्रोफाइलिंग और DNA फिंगरप्रिंटिंग. लक्षात आलं तुमच्या? तर आता एवढ्या ह्या भागावरून आपलं असं लक्षात आलं की प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा फिंगरप्रिंट असतो. प्रत्येक व्यक्तीचा फिंगरप्रिंट कसा आहे? युनिक आहे. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये 99.9% न्यूक्लियोटाईडची सिक्वेन्स अगदी सेम आहे. आणि जी काही 1% सिक्वेन्स वेगळी आहे ती जी शॉर्ट सिक्वेन्स आहे ती त्या व्यक्तीमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होत असते. आणि त्या अनयुज्युअल सिक्वेन्सला म्हणायचं VNTRS. समजलं का? आणि VNTRS असणाऱ्या रिजनची लांबी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असते. आणि म्हणून VNTRSला काय म्हणायचं? की फॅक्टर इन द DNA प्रोफाइलिंग और DNA you can say fingerprinting. Okay student, so this is about the basic knowledge about the DNA fingerprinting. Now we will see what are the steps involved in the DNA fingerprinting. Okay students, I will give you the clue for the 7 steps of this DNA fingerprinting. I, RGS, SHP. So here I, it stands for the isolation of the DNA, R for the restriction digestion, G for gel electrophoresis, S for southern blotting, again here S for the selection of the probe DNA, hybridization, and last one is photography. Okay student, so first of all I will tell you about these steps. First step is isolation of the DNA. Now you know the meaning of isolation. Isolation म्हणजे वेगळा करणे किंवा अलग करणे. So the DNA must be recovered or obtained. one and the same. DNA हा प्राप्त केला जातो कशापासून? फ्रॉम द सेल्स और टिश्यूज ऑफ द बॉडी. आता ज्या बॉडीपासून आपल्याला DNA मिळवला आहे त्या बॉडीला म्हणायचं होस्ट, आणि त्या DNAला म्हणायचं होस्ट DNA किंवा त्याला म्हणतात सॅम्पल DNA. समजलं? तर सॅम्पल DNA आयसोलेट करणे ही पहिली स्टेप आहे. आणि सॅम्पल DNA कशापासून प्राप्त होतो? आपल्याला सेलपासून किंवा टिश्यूपासून. आता ॲक्च्युली ओनली स्मॉल अमाऊंट ऑफ टिश्यू लाईक ब्लड. बघा आता टिश्यू लाईक ब्लड, तुम्हाला माहिती ब्लड ही सुद्धा एक टिश्यू आहे. ब्लड इज अ लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू. अगदी ब्लडचा एक थेंब जरी मिळाला ब्लड टिश्यूचा तरी त्याला आपण म्हणणार इट इज द सॅम्पल DNA. किंवा हेअर रूट्स आहे, हेअर रूट्स दे आर ऑल्सो यूज्ड ॲज अ सॅम्पल DNA. और द स्किनचा अगदी छोटासा तुकडा जरी मिळाला तरी त्याला आपण सॅम्पल DNA म्हणू शकतो. ओके, सो इन दिस वे द सॅम्पल DNA इज ऑब्टेन्ड फ्रॉम द सेल और टिश्यूज लाईक ब्लड, hair root, skin, etc. Okay, now the second step is restriction digestion. Here student, the isolated DNA, आता हा जो DNA आपण प्राप्त केलेला आहे it is treated with the restriction enzymes. म्हणून याला रेस्ट्रिक्शन हा शब्द आलेला आहे. ॲक्च्युली रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स कट द DNA इंटू स्मॉल फ्रॅगमेंट्स. हा जो DNA आपल्याला इथे मिळवलेला आहे ना त्याचे छोटे छोटे तुकडे करण्याचं काम हा एन्झाईम करतो. हेच द रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आर कॉल्ड ॲज बायोलॉजिकल और मॉलिक्युलर सीझर्स. म्हणजे कात्रीप्रमाणे ते काम करतात. और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज नाईव्स, chemical knives. So second step is restriction digestion in which the DNA is cut into many fragments. Here actually these fragments are of different lengths. So they show variable lengths. Some are very small, some are medium in length, some are longer in this way. So this phenomenon is called as restriction fragment.
लेंथ पॉलिमॉर्फिझम. आता बघा, रेस्ट्रिक्शन एन्झाईममुळे तुकडे झालेत म्हणून त्याला म्हणायचं रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट. लेंथ, प्रत्येक फ्रॅगमेंटची लेंथ सारखी नाही आहे. पॉलिमॉर्फिझम, आता तुम्हाला इथं पॉलिमॉर्फिझम म्हणजे वेगवेगळ्या प्रकार असणे, तर वेगवेगळ्या लांबीचे फ्रॅगमेंट्स तयार होतात म्हणून त्या प्रोसेसला म्हटलेलं आहे रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. लक्षात ठेवा, याचा लॉंग फॉर्म आहे रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम, RFLP. राहील लक्षात. जसं आधी आपण बघितलं ना VNTRS, तसा याचा पण लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा RFLP. Okay, now the third step is gel electrophoresis. Now the DNA samples, कोणते, आता हे जे याचे छोटे छोटे तुकडे केलेत की नाही आपण, तर हे जे DNA सॅम्पल्स आहेत दे आर लोडेड फॉर द अगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस अंडर अँड इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स. बरोबर आहे, तुम्हाला ते कॅथोड ॲनोड जोडून इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्सच्या खाली ते DNA सॅम्पल्स जे आहेत ते ह्या अगॅरोज जेलवर काय केले जातात, लोड केले जातात आणि इलेक्ट्रोफोरेसिस त्या ठिकाणी घडवून आणलं जातं. काय होतं मग त्या ठिकाणी, द DNA फ्रॅगमेंट्स, you know that these are negatively charged particles. DNA, they are always negatively charged, hence they move towards the positive pole. तुम्हाला माहिती आहे विरुद्ध प्रभारामध्ये आकर्षण असतं, तर निगेटिव्ह चार्ज असणारे DNA मॉलिक्युल्स पॉझिटिव्ह पोलकडे आकर्षित होतात, तिकडे त्यांची मूवमेंट सुरू होते. नाउ दिस मूवमेंट ऑफ द फ्रॅगमेंट ॲक्च्युली डिपेंड्स ऑन द लेंथ ऑफ द फ्रॅगमेंट्स. तर फ्रॅगमेंटच्या लेंथवर या DNAचे छोटे छोटे जे फ्रॅगमेंट्स आहेत त्यांची मूवमेंट जी आहे ती अवलंबून असते. धिस रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ बँड्स. अशा प्रकारे त्या ठिकाणी बँड्स तयार होतात, DNAचे बँड्स तयार होतात. पण ज्या वेळेस हे DNAचे छोटे फ्रॅगमेंट्स पॉझिटिव्ह पोलकडे आकर्षित होतात की नाही, त्यावेळेस जो डबल स्टँडेड DNA आहे इट स्प्लिट्स इंटू सिंगल स्टँडेड DNA. म्हणजे जो दुहेरी DNA असतो की नाही, तर त्याचे मधले हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतात आणि डबल स्टँडेड DNAचं स्प्लिटिंग होणे म्हणजे दुभगणे. तर हे DNA दुभगतात, दोन भाग होतात त्याचे आणि सिंगल स्टँडेड DNA तयार होतात ड्यू टू द अल्कली ट्रीटमेंट. ओके स्टुडंट, सो दिस इज द थर्ड स्टेप. नाउ फोर्थ स्टेप इज साऊदर्न ब्लॉटिंग. तर ब्लॉटिंग म्हणजे सोकिंग किंवा शोषून घेणे, किंवा मराठीमध्ये ब्लॉटिंग पेपर माहिती आहे ना, टिपून घेणे, अशा अर्थाने हा चौथा स्टेप आहे साऊदर्न ब्लॉटिंग. या ठिकाणी कशाचं ब्लॉटिंग केलं जातं, तर द सेपरेटेड DNA फ्रॅगमेंट्स. आता आपण बघितलं ना डबल स्टँडेड DNA काय होतो, स्प्लिट होतो ना सिंगल स्टँडमध्ये, म्हणून त्याला म्हटलेलं आहे सेपरेटेड DNA फ्रॅगमेंट्स. ओके, नाउ दीज फ्रॅगमेंट्स दे आर ट्रान्सफर्ड टू द नायलॉन मेम्ब्रेन ऑर अ नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर. आता हे जे बँड्स तयार झाले की नाही, हे DNAचे जे बँड्स तयार झाले त्यांना टिपून घेण्यासाठी नायलॉन मेम्ब्रेनचा, या आवरणाचा किंवा नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरचा वापर केला जातो. तर काय केलं जातं, हा जो नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर आहे ना, इट इज प्लेस ओव्हर द जेल. तर ज्या जेलवर फ्रॅगमेंट्सचे बँड्स तयार झालेले आहेत त्याच्यावर तो नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर ठेवला जातो आणि मग हा पेपर काय करतो, सोकिंग करणे म्हणजे ब्लॉटिंग करणे, टिपून घेतो. कोणाला, ते जे सिंगल स्टँडर्ड DNA आहेत ना त्याला तो सोक करतो किंवा ब्लॉट करतो. ओके, इन दिस वे वी गेट द सिंगल स्टँडर्ड DNA नो डाऊट ऑन द फिल्टर पेपर. नेक्स्ट स्टेप इज सिलेक्शन ऑफ द DNA प्रोब. सी हिअर, प्रोब हा शब्द ज्या ठिकाणी येतो ना त्याचा अर्थ आहे नोन सिक्वेन्स ऑफ सिंगल स्टँडर्ड DNA. प्रोब DNAची सिक्वेन्स आपल्याला माहीत असते. आता बघा, हा आत्तापर्यंत हे वरती बघितलं ना आपण, हा होस्ट DNA होता, याची सिक्वेन्स आपल्याला माहीत नाही आहे. हा होस्ट DNA आहे, हा सॅम्पल DNA आहे, बरोबर आहे. आता याची सिक्वेन्स कशी आहे आपल्याला माहीत नाही आहे, परंतु आता हा दुसरा DNA जो आहे तर हा DNA कॉम्प्लिमेंटरी DNA पासून मिळवला जातो, लायब्ररीमधून मिळवला जातो किंवा एखाद्या सजीवापासून तो मुद्दामहून मिळविला जातो, प्राप्त केला जातो. त्याला म्हटलेलं आहे प्रोब DNA. सो प्रोब DNA
it is having the known sequence of the DNA. See, suppose this is the single stranded DNA. आता इथे जी न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स आहे की नाही, ही सिक्वेन्स आपल्याला जर माहीत असेल तर त्याला काय म्हणायचं, प्रोब DNA. ओके स्टुडंट, नाउ द नोन सिक्वेन्स ऑफ सिंगल स्ट्रँडेड DNA, इट इज प्रिपेअर्ड नो डाउट बाय cDNA or in the lab, or we can say it is obtained from any organism. Okay, so this is called as probe DNA, and this probe DNA, it is labeled with radioactive isotopes. आता ह्या होस्ट DNA किंवा सॅम्पल DNA आणि प्रोब DNA मध्ये आपल्याला फरक करता यावा म्हणून या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोपचा वापर प्रोब DNA मध्ये केला जातो. ओके, the next step is hybridization. Now the probe DNA is added to the nitrocellulose filter paper containing host DNA. आता हा जो रात्रभर आपण फिल्टर पेपर ठेवला होता ना जेलवर, की ज्याच्यावर आता काय झालेलं आहे, सॅम्पल DNA जे आहे सिंगल स्टँडर्ड ते सोक झालेले आहेत, ब्लॉट झालेले आहेत, त्याच फिल्टर पेपरवर काय टाकायचं आहे आपल्याला, आता प्रोब DNA टाकायचे आहेत. समजलं ना, तर प्रोब DNA आणि होस्ट DNA अशा प्रकारे आपल्याला एकाच ठिकाणी म्हणजे नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवर टाकायचे आहेत. त्यावेळेस काय होईल, द सिंगल स्टँडर्ड प्रोब पेअर्स, आता आपण जे सिंगल स्टँडर्ड प्रोब DNA ॲड केलेले आहेत की नाही, दे पेअर्स विथ कॉम्प्लिमेंटरी बेस सिक्वेन्सेस ऑफ द होस्ट DNA. आता बघा त्या फिल्टर पेपरवर सिंगल स्टँडर्ड होस्ट DNA पण आहेत, सिंगल स्टँडर्ड प्रोब DNA पण आहेत. तर ज्या वेळेस ह्या दोघांमध्ये कॉम्प्लिमेंटरी अशी बेस सिक्वेन्स सापडेल तर या दोघांमध्ये नॅचरली कॉम्प्लिमेंटरी नायट्रोजन बेस असल्यामुळे पेअरिंग तयार होते. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी डबल स्टँडर्ड DNA तयार झालेले दिसतात त्या नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवर. ओके, सो ॲज अ रिझल्ट DNA hybrids, no doubt double stranded DNA, they are formed on the nitrocellulose filter paper. Okay, and the रिमेनिंग सिंगल स्टँडर्ड प्रोब DNA दे आर वॉश्ड ऑफ. आता आपण जेवढे प्रोब DNA टाकलेत की नाही त्या फिल्टर पेपर, सगळेच नाही वापरले जाणार, सगळ्यांची पेअरिंग होणार नाही. जे कॉम्प्लिमेंटरी आहेत त्यांची पेअरिंग होईल आणि जे कॉम्प्लिमेंटरी नाहीत तसेच सिंगल स्टँडर्ड्स राहतील. जे सिंगल स्टँडर्ड राहिले ते वॉश्ड ऑफ, ते काढून टाकले जातात आणि फक्त डबल स्टँडर्ड DNA त्या पेपरवर राहू दिले जातात. ओके, आणि शेवटचा जो स्टेप आहे तो आहे फोटोग्राफी. आता जो नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर आहे ना की ज्याच्यावर आता हायब्रिड्स तयार झालेले आहेत, दॅट नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर इज फोटोग्राफ ऑन द एक्सरे फिल्म. एक्सरे फिल्मच्या संपर्कामध्ये जर आपण हा पेपर ठेवला तर या एक्सरे फिल्मवर त्याचा फोटोग्राफ तयार होतो. कशाचा, त्या नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरचा की ज्याच्यावरती DNA आहेत. होय, सो इन दिस वे the film is now that film, X-ray film on which that nitrocellulose paper is photographed, it is analyzed. नंतर त्या फिल्मचं अनालायसिस केलं जातं कशासाठी, टू डिटरमाइन द प्रेझेन्स ऑफ हायब्रिड DNA. त्याच्यावर असणारे जे हायब्रिड DNA आहे त्याचं पृथक्करण जे आहे ते केलं जातं. ओके स्टुडंट, सो आय विल शो यू अबाउट द डायग्राम्स विच आर गिवन इन द टेक्स्ट बुक. स्टुडंट, see here, on page number 90. Okay, the diagram of DNA fingerprinting is given. Okay, so just see here, I will repeat again. So see here, this is the sample DNA that is called as isolated purified DNA. So this DNA no doubt obtained from the cell or tissue or blood, okay, or hair root or the skin. Now this DNA which is isolated, it is treated with the restriction enzyme. Now this restriction enzyme, it acts as a scissors, biological scissors or molecular scissors or chemical knives, and these enzymes cut this DNA. हा जो DNA की नाही, हा DNA ला कट करतो into many fragments. Okay, now see here, these fragments, they are of variable length. Okay, variable length, they show variable length, so this is called as RFLP, it is restriction fragment length polymorphism. See here, you can observe in the diagram, some are
शॉर्ट इन लेंथ, सम आर मीडियम, सम आर लॉंगर इन लेंथ. अशा प्रकारे या ठिकाणी जो आहे हा सेकंड जो स्टेप आहे हा पूर्ण केला जातो. थर्ड स्टेप आहे जेल इलेक्ट्रोफोरेसिस. नाउ दीज फ्रॅगमेंट्स ऑफ द DNA दे आर लोडेड ऑन द जेल electrophoresis, okay, under the influence of the electric current. And what happens here, the double stranded DNA fragments here which are negatively charged, they are attracted towards the positive pole, okay, and the bands are formed. And actually here double stranded DNA they split into single stranded DNA. So these bands form on that agar gel, okay, they are in the form of the single stranded DNA. Now the fourth step is southern blotting. Now see here, these separated or single stranded DNA fragments they are transferred to this nylon membrane. Either nylon membrane is used, this is the yellow color, either nylon membrane or a nitrocellulose filter paper, it is also used. Okay student, now this filter paper it is placed, this filter paper it is placed on that gel. समजा हा जो आहे ना हा अगॅरोज जेल आहे, हा फिल्टर पेपर याच्यावर ठेवला जातो ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर. पाहत हा नायलॉन पेपर या अगॅरोज जेलवर, आता हा जो आहे ना ब्ल्यू कलरचा हाच अगॅरोज जेल आहे, याच्यावर हे बँड्स तयार झालेले DNAचे, हा पेपर तुम्ही इथं ठेवला रात्रभर. सो ओव्हरनाईट कशासाठी, की हे जे बँड्स आहेत की नाही हे याच्यावर टिपले गेले पाहिजे, हे फ्रॅगमेंट्स फॉर द ब्लॉटिंग आर फॉर द सोकिंग, शोषून घेण्यासाठी या पेपरवर हा पेपर याच्यावर ठेवला जातो रात्रभर. सो this is the next step, that is southern blotting. Now the fifth step is the selection of the probe DNA. So see here, actually a single stranded probe DNA now it is selected which is having the known sequence of the DNA. This probe DNA is prepared. Now this probe DNA, I told you that it is obtained either from the organisms or it is prepared by the cDNA preparation method, that is a complementary DNA preparation method. Now this probe DNA here it is labeled with the radioactive isotopes, okay. Now the next step, that is the sixth step, is hybridization of the DNA. Now what happens here, this probe DNA it is added on that nitrocellulose paper. आता हा येलो कलरचा जो ना नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर आहे तो माहिती आहे. आता त्याच्यावर काय ब्लॉट झालेला आहे, हे सिंगल स्टँडर्ड DNA सॅम्पल DNA, म्हणजे आता याच्यावर सॅम्पल DNA ऑलरेडी आलेले आहेत है ना, ते सोक झालेले आहेत. आता याच पेपरवर आपण दुसरा DNA टाकतो, जो कोण आहे प्रोब DNA आहे, तो पण सिंगल स्टँडर्ड आहे. म्हणजे आता बघा इथे प्रोब DNA सिंगल स्टँडर्ड आहेत आणि होस्ट DNA सुद्धा सिंगल स्टँडर्ड आहेत. लक्षात आलं तुम्हाला. नाव हायब्रिडायझेशन टेक्स प्लेस. व्हॉट हॅपन्स हिअर, द सिंगल स्टँडर्ड प्रोब DNA दे पेअर्स विथ, ते त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग करतात म्हणजे पेअरिंग करतात. दे पेअर्स विथ द कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर्स और बेस सिक्वेन्सेस ऑफ द होस्ट DNA स्ट्रँड. लक्षात आलं तुम्हाला. आणि अशा प्रकारे the result, the DNA hybrids are formed on this nitrocellulose paper. Actually some of the single stranded probe DNA fragments they remains as it is, so they are washed off, राहिलेले काढून टाकले जातात. ओके. आता या ठिकाणी बघा पेअरिंग आहे, थोडक्यात मी दाखवलेली स्टुडंट. सी सपोज फॉर एक्झाम्पल दिस ब्लॅक कलर्ड सिक्वेन्स इज ऑफ द सॅम्पल DNA, किंवा त्याला आपण म्हटलेलं होस्ट DNA आहे, जो इथून घेतलेला आहे होस्ट DNA. समजा इथं पहिला सिक्वेन्स आहे T, नंतर G, नंतर A आणि नंतर C. फॉर एक्झाम्पल ही सिक्वेन्स आहे नायट्रोजन बेसची. आता हा पण इथे आहे नायट्रोसेल्युलोज पेपरवर, आणि असा एखादा प्रोब DNA आहे की ज्याची सिक्वेन्स अशी आहे ACTG. आता बघा हा जो तुकडा आहे सॅम्पल DNAचा हा कॉम्प्लिमेंटरी की नाही ह्या प्रोब DNAला, किंवा हा प्रोब DNA या होस्ट DNAला कॉम्प्लिमेंटरी आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना, Tला जोडी A आहे, Gला C आहे, Aला T आहे, Cला G आहे. असे दोन तुकडे ॲटोमॅटिकली एकमेकांकडे आकर्षित होतात आणि त्यांच्यामध्ये काय होते, पेअरिंग होते बाय वीक हायड्रोजन बॉन्ड्स. म्हणजे हा होस्ट DNA कोणाला जोडला गेला,
प्रोब DNA ला जोडला गेला. तर अशा प्रकारे जे काही इथे तुकडे आहेत आणि जे जे काही कॉम्प्लिमेंटरी आहेत त्यांच्यामध्ये पेअरिंग तयार होते आणि अशा प्रकारे हायब्रिड DNA या नायट्रोसेल्युलोज पेपरवर तयार होतात आणि राहिलेले सिंगल स्टँडर्ड RNA नंतर वॉश्ड ऑफ, ते काढून टाकले जातात. आता शेवटची जी स्टेप आहे ती आहे फोटोग्राफी. नाउ सी हिअर, दिस नायट्रोसेल्युलोज पेपर when it is kept in contact with the X-ray film, what happens, that's filter paper. हा जो आहे ना नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर, इट इज फोटोग्राफ्ड ऑन द एक्सरे फिल्म. याचा फोटोग्राफ कशावर येतो, या फिल्मवर येतो. ही जी एक्सरे फिल्म आहे ना याच्यावर फोटोग्राफ येतो आणि या फिल्मवर बघू शकतो आपण अशा प्रकारे हायब्रिड DNA जे आहेत त्याचं फोटोग्राफ या ठिकाणी आलेला आहे. लक्षात आलं. नाव धिस फिल्म इट इज अनलाइज, याचं पृथक्करण केलं जातं, याचा अभ्यास केला जातो. त्या DNAचा, हा जो डबल स्टँडर्ड DNA याचा अभ्यास केला जातो. सो इन दिस वे दिस फिल्म इज अनलाइज टू डिटरमाइन द प्रेझेन्स ऑफ हायब्रिड DNA. लक्षात आलं तुम्हाला. सो दिस इज अबाउट द DNA fingerprinting. Here we complete the 4th chapter also, students. Okay, goodbye.